नमस्कार. शीतल होमस्टाईल कुकिंगमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सुरळीची वडी किंवा खांडवी. तर ते कशी बनवायची ते पाहूया. थंड होण्याचं टेन्शन घ्यायचं नाही आणि किंवा गुठळी होईल ह्याचा विचार करायचा नाही. अशा पद्धतीनं आपण ही सुरळीची वडी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथं एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, चणा डाळीचं. ते वाटी गच्च भरून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मैदा टाकायचा आहे. गव्हाचं पीठ टाकलं तरी चालेल. 2 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या काड्या, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा जिरे आणि 1 चमचा हिंग घातलेला आहे. आणि हे फ्रेश दही म्हणजे कमी आंबट असलेले 1 वाटी घेतलेलं आहे आणि त्याच वाटीनं 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे म्हणजे गुठळी होणार नाही. आणि आपण जेही मिरची लसण टाकलेलं आहे त्याचा फ्लेवर याच्यामध्ये उतरतो. आता हे मिश्रण जे आहे ते आपण एका चाळणीनं गाळून घ्यायचं आहे. गाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे जिऱ्याची पूड, मिरचीचा ठेचा, लसणाचं जे चोथा राहणार आहे तो आपण बाजूला काढून घ्यायचा आहे. आता आपण पाहू शकता हे मिश्रण जे आहे ना ती आपल्याला एकसारखं झालेलं आहे का ते पाहायचं आहे. हा चोथा आपण बाजूला काढून घेऊया. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपल्याला ह्या पद्धतीचं पाहिजे. तुम्ही पाहू शकता खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही. आता हे 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया आणि एका ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तेल नाही लावलं तरी चालतं आणि लावलं तरी चालतं. तुम्ही तुमच्या हिशोबानं लावू शकता किंवा नाही लावलं तरी चालेल. तर इथे तेल लावून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये हे मिश्रण ओतून घेऊया. खूप जाड सुरळीची वडी होईल एवढं मिश्रण टाकायचं नाही आणि खूप पातळ होईल एवढं पण टाकायचं नाही आहे. मीडियम साईजमध्ये आपण याच्यामध्ये मिश्रण टाकून हे पसरवून घेणार आहोत. तर इथं मी 1-1.5 चमचा मिश्रण घेतलेलं आहे आणि व्यवस्थित पूर्ण बाजूनं पसरवून घेतलेलं आहे. तर पाहू शकता ह्या पद्धतीनं आपण हे पूर्ण मिश्रण पसरून घ्यायचं आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. पाणी उकळलं की आपण हे ताट त्याच्यामध्ये ठेवून देऊया आणि 10 मिनिटासाठी वाफवून घेऊया. हे आपलं हे वाफवून झालेलं आहे. आपण हे काढून पाहूया. हे छान मस्त झालेलं आहे. तर बाजूला काढून घेऊया आणि मीडियम साईजच्या ह्याच्या आपण हे पट्ट्या कापून घेणार आहोत. कारण आपल्याला ते गुंडाळी करायला सोपं जाईल. ह्या साईजमध्ये आपल्याला याच्या पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत. तर इथं पट्ट्या पूर्ण कापून झालेल्या आहेत. आता याच्यावरती आपण जो तडका बनवलेला आहे तो 1 चमचा टाकून घ्यायचा आहे. तडका टाकल्यानंतर व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. जास्त टाकली तरी चालते. आता बारीक किसून घेतलेलं हे ओल्या नारळाचं खोबरं टाकायचं आहे कारण ओल्या नारळाची सुरळीची वडी खूप छान लागते. आता याच्या कडा पूर्ण सोडून घ्यायच्या आहेत आपल्याला पूर्ण बाजूनी. तर पाहू शकता तुम्ही मस्त असा ह्या गुंडाळी करून घ्यायची आहे. टाईटली गुंडाळत जायचं आहे आपल्याला हे. तर तुम्ही पाहू शकता गुंडाळी ही सावकाश आणि व्यवस्थित गुंडाळून घ्यायची आहे. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि पुढचा कुठला पदार्थ पाहायला आवडेल ते पण कमेंट करून नक्की सांगा. इथं पाहू शकता आपली ह्या पद्धतीनं ही सुरळीची वडी झालेली आहे किंवा खांडवी. प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक रेसिपीचं नाव वेगळं आहे, प्रत्येक पदार्थाचं नाव वेगळं आहे, पण चव मात्र खूप छान आहे प्रत्येक पदार्थाची. नक्की करून पहा. आपल्या ह्या पूर्ण खांडवी तयार झालेल्या आहेत. तर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया.
करायला एकदम सोपी आणि पटकन होणारी, ना पीठ थंड होण्याचं टेन्शन, ना गुठळी होण्याची चिंता. खूप छान रेसिपी आहे. आता याच्यावरती आपण 1 चमचा तडका टाकून घेऊया. पहा, आपली ही पूर्ण अशी ही सुरळीची वडी तयार झालेली आहे, किंवा गुजरात स्पेशल खांडवी. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. घरी बनवा आणि घरचं खा, निरोगी राहा.